सावित्री, आग घराला नाही घरात लागली पाहिजे. काही चुकलंय का? सावित्री तुला काय वाटतं? मला गोष्टी कळत नाही त्या. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. राजा आता बिगी बिगी उशीर व्हायलाय. रानबा गोणीत काय आहे? मला खेळायला आवडत नाही मानाजीराव. माझे काम आर नाही तर पार. वय वय पटलं पटलं. गुळगुळीतपणा हा माझा स्वभाव नाही. म्हणून तर आधी त्या राजारामाची हाडं मोडली आणि रात्री त्याचे घर खिळखिळे केले. ऐकणारच पण मानाजीराव आता झाले एवढे पास झाले. काय एक बोळा पडला तरी माणसाची मने पेटतात. तेव्हा आग घराला नाही घरात लागली पाहिजे. अहो तेच सांगाय आलो होतो. तुम्ही त्या खापरूला दवंडी द्यायला पाठवलं होतं. त्यानं त्याचं काम एकदम चोख केलंय बघा. झालेच तर काम. कसं आहे मानाजीराव, माझं नाव साधं सरळ सोपं. ना काना मात्रा वेलांटी ना अनुस्वार. नरहर. नावाने सरळ, कर्माने वाकडा आणि स्वभावानं आर नाही तर पार. अहो पर मला वाटलं होतं त्या ज्योत्यामुळं वस्तीतल्या तर एखाद्याचं डोसकं फुटल, एखादा अस्पृश्य मरल. पण नुसतं धमकीवर मागलं हे काय मला पटलं नाही बघा. मानाजीराव, अहो एखादा अस्पृश्य मरायला काही कारण लागतं का? आता तुम्ही माझी पुढची चाल बघाच. कोंडा, मी तुझा पंतोजी. पंतोजी तुम्ही घाबरलीस? लय घाबरले. कुठं आणले मला? तुझ्या शाळेत. कोंडा, ही तुझी नवी शाळा, जिथून तुला कुणीच हाकलून देणार नाही, कुणी तुझ्यावर गोमूत्र टाकणार नाही. पण एवढ्या राज्याला आणि मला इथं आणलंय कोणी? म्या आणलं. म्या घेऊन आलो तुला. मीच सांगितलं होतं. म्या म्हंटल मला कोण घेऊन चालले, ते बी आजा असताना. बाळा, खरं तर आईच्या कुशीत झोपायची तुझी वेळ, पण झोपमोड करून आणलं तुला. आणावं लागलं. दुसरं काय करणार? तू झोपलीस तर समाज कसा जागा होणार म्हणून आणलं. घाबरायचं नाही, मी आहे ना. आणि आपलं ठरलंय ना, शिकायचं. वय वय मी शिकणार, लई मोठी होणार. रानबा, तुमची जिगर मोठी. म्हटलं आपलं ठरलंय, पण तुम्ही याल न याल, आले तरी कसे येणार? पण आलात. तुमचा निरोप आल्यावर येणार नाही होय? येणार म्हणजे येणार. समोर वाघ आला असता ना तर त्याला फाडून आलो असतो, पण आलोच असतो. मला वाटलं तुम्ही याल का नाही, पण तुम्ही बी आलात. तुमची बी जिगर लई मोठी आहे. रानबा, एवढं तर केलंच पाहिजे ना, तरच हा अक्षर दिवा प्रज्वलित होणार. पण रातचं का
पंतोजी कारण बाळा दिवसा आपल्याला कुणी शिकू देत नाही, म्हणून आपण रात्रीच्या अंधारात शिकायचं, उद्याच्या उजेडासाठी. पण कुणाला कळलं तर? कोणालाच कळू द्यायचं नाही, एकदम गपचूप. आणि तसंही इकडं कुणी येत नाही. पण हाई कुठं आपण? तालमीत बस. ही घे पाटी. पण एक अट आहे कोंडा, रात्री जागरण झालं म्हणून दिवसा झोपायचं नाही, अभ्यास करायचा आणि कोणाला काही कळू द्यायचं नाही. म्हणजे बिनभोमाट. एकदम बिनबोभाट. वय पंतोजी, मी सगळं करेल, पण मी शिकील. शाबास. आता बघा. अ शाबास. अला काना आ. आ पंतोजी, ही पाटी मी कुणालाच दाखवणार नाही, दडून ठेवणार. का बरं? तो खापरू ना खापरू, त्याने माझी पाटी फोडली. कोंडा पाठी फोडता येते, पण उमेद तोडता येत नाही कोंडा. तू उमेद दाखवली म्हणून आज आपण इथपर्यंत आलो. आता या तालमीत आपण अक्षरांचा शड्डू ठोकायचा, इथंच बाराखडीच्या जोर बैठका मारायच्या आणि इथंच पावकी निमकीचे डाव खेळायचे. ही आपली कुस्ती समज. वय वय इथं आपण समोरच्याला धूळ चारायची, चितपट करायचा. करायची शिकायला सुरुवात. मायबाप, तुमची कोंडा रडत होती. ऐकलं रणबा, पण करणार तरी काय? त्या खापरूला पंतांनी धर्मशास्त्राची चांगलीच धुरी दिली. तो आता काही केल्या ऐकायचा नाही. रणबा, खरं तर माझा जीव तुटतोय रे. तुम्ही शिकलं पाहिजे, शिक्षणच तुमचा उद्धार करेल. मग काढा की काहीतरी मार्ग. माझ्या कोंडाची ही तालीम मला नाही थांबवायची. काय म्हणाला रणबा? तालीम? हो, रणबा, बोलता बोलता मार्ग सुचवला तुम्ही. आज अंधार पडल्यानंतर कोंडाला लहुजी वस्तादांच्या तालमीत घेऊन या. रणबा, रणबा, वस्ताद. सुखी हो. आणि हे काय बिलबिलीत टणक हसायला हवं दंड दगडासारखं. जी. पंतोजी, हे कोण? जसा मी तुझा पंतोजी तसे हे माझे पंतोजी.
बरं मग ज्योती, तालीम आता नव्यानं रंगणार वाटतं. जी वस्ताद या तालमीने आतापर्यंत अनेक नामांकित पैलवान पाहिले. कित्येकांना लाठी काठी तलवारीत पारंगत होताना पाहिले. तर चिक्कार तलवार बहादर तयार झालं. पण आता ही तालीम कलम बहादूर होताना पाहणार. करा चांगलं आहे. कोंडा आली होती. आली होती. मला तर इतकी काळजी लागली होती ना तिची. अगं झोपेतून उचलून आणलं होतं तिला, तरी सुद्धा आळसावली नाही का पेंगली नाही. इतक्या लहानपणी एवढी तळमळ आहे तिला. तुझ्यासारखीच. सावित्री, कोंडाकडे पाहिल्यावर ना एका गोष्टीची खात्री पडली. आपण पत्करलेला धोका योग्य आहे. पण मालक, आपल्याला खूप सावध राहावं लागेल. घरात जर कळलं ना तर पुन्हा मोठा वाद होईल. आणि जर रानबाच्या वस्तीत कळलं तर त्याच्या वस्तीतली भावकी त्याला वाळीत टाकते. शक्य ती सगळी खबरदारी घेऊ. बरं, घरच्यांचं काय? सासूबाई लयच किरकिर करत होत्या. सारखं विचारत होत्या कुठं गेलाय म्हणून. त्यानंतर अण्णा भाऊजी तर लय चिडले होते. म्हणत होते एवढी रात्र झाली अजून आला कसा नाही. सगळ्यांचं काही ना काही चाललंच होतं. आऊ आणि ताईसाहेब सारखं खोदून विचारत होत्या मला, पण मी काही बोलले नाही त्यांना. आणि दादा तर आत्ताच अंगणातल्या देवळीत तेल घालून आले. सावित्री, सगळ्या अतिशूद्र मुलांना एकाच वेळी शिकवणं शक्य नसलं ना, तरी हा एक ज्ञानाचा दिवा आपण पेटवलाय. आणि हाच दिवा उद्या वस्तीत शिक्षणाचा प्रकाश पसरवेल. सावित्री, कोंडासाठी एक परकर पोलक घ्यायला पाहिजे. आता तिच्या अंगावर जे परकर पोलक आहे ना, त्याच्यावर आणखी ठिगळ लावायला सुद्धा जागा नाही. कापडी गरलं असणार. मालक, तुमचा मित्र उस्मान भाई, मी उद्याच त्यांच्या दुकानावर जाते आणि कोंडासाठी ना नवीन परकर पोलका आणते. चालेल? उत्तम. नवीन कपडा बघून खुश होऊन जाईल. आता कोंडा खुश होईल का तिचे पंतोजी, आता ते सकाळीच कळेल. असं सतत खिडकीच्या बाहेर पाहिलं ना, संध्याकाळ काही लवकर व्हायची नाही. तो सूर्य आहे ना, त्याच्या वेळेनुसारच मावळेल बघा. मनकवडी आहेस, मनातलं बरोबर ओळखतेस. काय लपवलंय काय? परकर पोलक? भया, अहो तुम्ही तर माझ्याहून जास्त मनकवडे आहात. बरोबर ओळखले. हे पा,
कोंडाला होईल ना? साव तू कोंडाला 1-2दाच पाहिलंस. ती तिच्या बरोबर मापाचं परकर पुलका आणलंस. खुश होईल कोंडा. जाताना घेऊन जा हं? मी आलो अंगावर पाणी घेऊन. सावित्री आले. सावित्री, ए सावित्री, आले आले. काय झालं सासूबाई? काही हवंय का? बोलवत होतात का मला? कसं आहे ना सावित्री, मांजर डोळे मिटून दूध पितं. त्याला वाटतं आपल्याला कुणी बी बघत नाही, पण समजा जग त्याला बघत असतं, नाही का? काय झालं सासूबाई? हो, असं साळसूतपणाचा आव्हानायचा वर्ण. माझं काही चुकलंय का? सावित्री, तुला काय वाटतं मला गोष्टी कळत नाही त्या? समजा कळतंय मला. मला सांग, ज्योती किती वाजता येतो ग घरी? हा, आमची एक एक झोप झालेली असती तेव्हा येतो ना व? मग त्याला विचारलंस का कुठं कुठं जातो बाबा? हा, तू बी सामील आहेस त्याला? नाही नाही, असं काही नाही. असं काही नाही ना व? मग हे काय आहे? हे कुणासाठी आणलंय? अगं बोल की, कुणाबरोबर बोलते म्या? कुणासाठी आणलंय हे परकर पोलक? आपल्या घरात हाय कोण पोरगी? अगं काय हाय तुझ्या डोसक्यात? हे घर पुण्यांना जाळायचं आहे का? का राजारामला जायबंदी करायचं आहे? अगं बोल की, कुणासाठी आणलंय हे? शाळेत एक पोरगी आहे. घरची परिस्थिती लय बेताची आहे तिच्या. अंगावरची कापड बी फाटलेली होती, म्हणून मग मी तिच्यासाठी हे परकर पोलक घेऊन जाणार आहेत. खरं बोलतीयस ना व? शपथ म्हणाव. शपथ. तसं असेल तर ठीक आहे. कसं आहे ना सावित्री, हे बघ सावित्री, गोरगरिबांसाठी काही करायला म्या नाही म्हणत नाही, पण आजकाल जग कसं आहे तुला ठाव आहे ना व? अगं नुसतं बोट लावलं ना तरी मारलं म्हणतंय. आणि त्या रात्रीचा प्रसंग आठवला जरी ना तरी माझा जीव धास्तावतो ग. म्हणून असू. ऐक, रंग छान आहे. राजा, आता बिगी बिगी उशीर व्हायलाय. अगं व्हाय ग, एवढी तुला साळ्याची गोडी तर मग बामणाच्या घरी जन्माला यायचं? हा, रानबाच्या घरी जन्माला कशाला आलीस? हे बघ, तुला वारा जावा
म्हणून गोनीला ढोबळ पाडलंय. हा अरे वैर मग आटप की बिगी बिगी. अगं बाई चल आता आटप. मामांजी माझ्या लेकीची काळजी घ्या आणि जावा बिगिन. वस्तीत गडी माणसांची वर्दळ नाही. सावकाश जावा. रानबा अरे रानबा रानबा नाही म्हणलं कुठे निघालास? इथं जाऊन ये तू. अस अरे पर कडूस पडले या. कुठेतरी ठ्याच काढून पडशील. तोंड फुटल, डोसकं फुटल, हात पाय मोडल. मला तुला घरला आणून टाकावं लागल. चल घरात बस. अरे खापऱ्या घरात बसून कसं चालेल? अस बर नाही म्हणलं गोणीत काय आहे? कोंडा तो दिवस कधी येईल ग? जेव्हा तुला गोणीतून लपून नाही तर ताट मानेनं पाटी घेऊन शिकायला येता येईल. वाईट वाटून नका घेऊ पंतोजी. शिकायला मिळतंय मग बस झालं. रानबा आजकाल तू रोज कचरा घेऊन गावाच्या बाहेर जातोयस. आज मी बघतोच तुझ्या गोणीत काय हाय ते. बाई शिकली तर उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिलं, कष्टाला फळ दिलं, जिण सार उजळलं सावित्री माईनं.